नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। दादांच्या समोरच केला होता विरोध, घरातल्याच एकाला नको आहे कौटुंबिक एकत्रीकरण। नागपूर महापालिकेत भाजपाच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे, राजकीय खळबळ। वैद्यकीय पर्यटनाला चालना, आयात शुल्क घटल्याने औषधे स्वस्त। सलमान खानचा तेरे नाम सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार। अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महत्त्वाकांक्षी योजनांचा वर्षाव। ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये अलंकाराजाचा ऐतिहासिक विजय, जोकोविचचा पराभूत। अर्थसंकल्पनातून बांगलादेशच्या युनिस सरकारला धक्का, भारताचा आर्थिक दबाव वाढला। निवडणूक राज्यावर बजेटचा फोकस, बंगाल, आसाम, केरळला विशेष तरतूद। विमान दुर्घटनेत अजित पवारांसह सर्वांचे मृतदेह ओळखण्याजोगा नसतानाही कागदपत्रे का जळाली नाहीत, प्रश्नचिन्ह उपस्थित। मराठी शाळा योजना सुरू, शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय। मालेगाव महापालिकेत काँग्रेस भाजप स्थानिक युती ठरणार निर्णायक। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कृषी साहित्य वाटपावर कार्यवाही। भारत विरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, T20 वर्ल्ड कपचा निर्णयही घेतला। सोलापूरमध्ये बसवेश्वर पुतळा प्रकरण तापले, निधी असूनही काम रखडल्याचा आरोप। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदारांच्या कुटुंबियाची एंट्री। बजेटमध्ये शिक्षण क्षेत्राला मोठा बूस्ट, 3 आयुर्वेदिक संस्था, 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप। पुणे लष्कर परिसरात 33 कोटीचं नवीन शासकीय विश्रामगृह उभारणार। ITIचे स्किल डेव्हलपमेंट हबमध्ये रूपांतरण, मंत्र्यांची घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेसचा घरोघरी प्रचार मोहीम, अजित पवारांच्या चित्रफिती वाटप। अंडर 19 भारत-पाक सामना, पाकिस्तानाचा टॉस विजय, भारताची प्लेइंग 11 जाहीर। अकोल्यात गर्भवती पत्नी हत्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा, आरोपी अटकेत। माघ पौर्णिमेला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी, शिखर काठी देवभेट। संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी 7.8 लाख कोटी, सैन्य आधुनिकीकरणाला चालना। दिग्दर्शक रोहित शेट्टीला बिश्नोई गँगची धमकी, 5 संशयित ताब्यात। केंद्रीय बजेटमध्ये T-मार्ट योजना जाहीर, महिलांना मोठा आर्थिक लाभ। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।